Hello everyone. In this video we are going to study about molecular mass. Then what is mean by molecule? Different atoms combine together to form molecule. वेगवेगळे ॲटम एका फिक्स्ड रेशोमध्ये कंबाईन होऊन मॉलिक्यूल तयार होतो. लेट्स सी मॉलिक्युलर मास. Molecular mass is the sum of atomic masses of the element present in molecule. मॉलिक्यूलमध्ये जे ॲटम्स आहेत त्यांच्या ॲटॉमिक मासेसची सम करून जे मास आपण फाइंड आउट करतो त्याला म्हणतात मॉलिक्युलर मास. इट इज ऑब्टेन्ड बाय मल्टिप्लाइंग द ॲटॉमिक मासेस ऑफ ईच एलिमेंट बाय द नंबर ऑफ इट्स ॲटम अँड ॲडिंग देम टुगेदर. मॉलिक्यूलमध्ये एखादा ॲटम्स किती नंबरमध्ये प्रेझेंट आहे त्याने त्या ॲटॉमिक मासला मल्टिप्लाय करायचं आणि देन लास्ट त्यांची ॲडिशन करायची. विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आपण याला स्टडी करूया. फर्स्ट एक्झाम्पल, मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड. देन फॉर्म्युला ऑफ कार्बन डायऑक्साईड इज CO2. तर या फॉर्म्युलामध्ये बघा कार्बन हा 1 आहे आणि ऑक्सिजन किती आहेत? 2 आहेत. हे बघा ऑक्सिजन 2 आहेत. मग फर्स्ट फॉर्म्युला तयार करून घ्यायचा. ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस ऑक्सिजन किती आहे तिथे? 2 आहेत म्हणून 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. आता हे जे ॲटॉमिक मास आहेत एलिमेंटचे ते तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहेत. देन ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इज 12 प्लस 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इज 16. आफ्टर कॅल्क्युलेशन 32 प्लस 12 is equal to 44. Then molecular mass of carbon dioxide is 44. आपण अजून एक्झाम्पल स्टडी करूयात. सेकंड एक्झाम्पल, मॉलिक्युलर मास ऑफ मिथेन. आता मिथेनचा फॉर्म्युला बघा CH4 आहे. या फॉर्म्युलामध्ये कार्बन हा 1 आहे आणि हायड्रोजन किती आहेत? 4. फॉर्म्युला काय तयार होईल? ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस हायड्रोजन किती आहेत? 4. म्हणून 4ने मल्टिप्लाय करायचं. 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन. कार्बनचे ॲटॉमिक मास किती आहे? 12 प्लस 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचे ॲटॉमिक मास किती? 1. आफ्टर कॅल्क्युलेशन व्हॅल्यू बिकम 16. So molecular mass of methane is 16. Third example, molecular mass of ammonia. The formula of ammonia NH3. या फॉर्म्युलामध्ये नायट्रोजन हा 1 आहे, हायड्रोजन किती आहेत? 3 आहेत. देन ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन प्लस 3 इंटू 3 multiplied by atomic mass of hydrogen. Then नायट्रोजनचा atomic mass किती आहे? 14 plus 3 into atomic mass of hydrogen 1. After calculation value become 17. This is the molecular mass of ammonia. Then fourth example, molecular mass of acetic acid. फॉर्म्युला ऑफ ॲसिटिक ॲसिड CH3 COOH. तर या फॉर्म्युल्यामध्ये बघा फर्स्ट कार्बन किती आहेत? हा 1 कार्बन आणि हा 1 कार्बन 2 झाले म्हणून इथे बघा 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस सेकंड हायड्रोजन किती आहेत? इथे बघा हा 3 हायड्रोजन आणि हा 1 असे टोटल 4 झाले. 4 इंटू
ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन प्लस राहिलं कोण? ऑक्सिजन. ऑक्सिजन किती आहेत? 2 आहेत. मीन्स 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. पुट द व्हॅल्यूज. व्हॅल्यू पुट करायच्या. 2 इंटू कार्बनचे ॲटॉमिक मास 12. 2 इंटू 12 प्लस ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन 1. 4 इंटू 1 प्लस ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती आहे? 16. 2 इंटू 16. आफ्टर कॅल्क्युलेशन व्हॅल्यू बिकम 60. देन मॉलिक्युलर मास ऑफ ॲसिटिक ॲसिड इज 60. अशा प्रकारे तुम्ही मॉलिक्युलर मास फाइंड आउट करू शकता. त्यासाठी तुम्हाला ॲटॉमिक मास माहिती असणे गरजेचं आहे. अनदर प्रॉब्लेम सॉल्व करूया. एक, फाइंड द मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन इन AMU अँड इन ग्रॅम. ग्रॅम किंवा AMU मध्ये वन मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजनचे मास कॅल्क्युलेट करायचे आहे. वी नो दॅट ऑक्सिजन हा डायटॉमिक मॉलिक्यूल आहे. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे O2. 2 ऑक्सिजन कंबाईन होऊन मॉलिक्यूल तयार होतो. आणि आपल्याला माहिती आहे एका ऑक्सिजन ॲटमचा मास किती असतो? 16. देन मॉलिक्युलर मास ऑफ O2. ऑक्सिजन किती आहेत? 2. मीन्स 2 इंटू 16. दिस इज द मास ऑफ वन मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. 32 U म्हणजे AMU मध्ये हे फाइंड आउट केलं. यालाच आपल्याला ग्रॅममध्ये कन्वर्ट करायचे असेल तर वी नो दॅट 1 U इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम. त्यानुसार 32ला ही जी 32 आहे मास, त्या 32ला 1 U इज इक्वल टू 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम ने मल्टिप्लाय करायचे. आफ्टर कॅल्क्युलेशन व्हॅल्यू बिकम 53.1379 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. दिस इज द मास. AMU मध्ये 32 युनिफाईड मास आणि ग्रॅममध्ये ही जी आत्ता व्हॅल्यू सांगितली ते. देन नेक्स्ट फॉर्म्युला मास. फॉर्म्युला मास हा मॉलिक्युलर मास सारखाच आहे. जसे मॉलिक्युलर मासमध्ये आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहितो, त्यामध्ये असणारे एलिमेंट ते किती नंबरमध्ये प्रेझेंट आहे त्याने त्यांच्या मासला मल्टिप्लाय करून त्यांची ॲडिशन करतो. इन दिस वे फॉर्म्युला मास पण सेम वेने कॅल्क्युलेट केला जातो मॉलिक्युलर मास सारखाच. फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स प्रेझेंट इन फॉर्म्युला. त्या फॉर्म्युलामध्ये जेवढे ॲटम्स आहेत त्यांच्या ॲटॉमिक मासेसची बेरीज करून फॉर्म्युला मास आपण फाइंड आउट करू शकतो. मग हे फॉर्म्युला मास हा वर्ड का यूज केला आहे? मॉलिक्युलर मास हा वर्ड का यूज नाही केला? तर फॉर्म्युला मास हा त्या कंपाऊंडसाठी यूज केला जातो विच डू नॉट कंटेन डिस्ट्रिक्ट मॉलिक्यूल. ते डिस्ट्रिक्ट मॉलिक्यूल नाही, म्हणजे आपण जसा फॉर्म्युला लिहितो त्याच फॉर्ममध्ये ते प्रेझेंट नसतात, ते वेगळ्या वेमध्ये प्रेझेंट असतात. विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आपण याला स्टडी करू. इन सोडियम क्लोराइड सोडियम क्लोराइड मीन्स टेबल सॉल्ट. त्याचा फॉर्म्युला आहे NaCl. आता दिसताना हा NaCl दिसतोय, एक सोडियम आणि एक क्लोरीन आहे, बट ॲक्च्युअल त्यांचा एक्झिस्टन्स बघितला तर 1 sodium ion is surrounded by
6 क्लोरीन आयन अँड व्हाईस वर्सा. म्हणजे एका सोडियमच्या अराउंडमध्ये 6 क्लोरीन आयन प्रेझेंट असतात आणि एका क्लोरीनच्या सराउंडिंगमध्ये 6 सोडियम आयन प्रेझेंट असतात. त्यानुसार ते एक्झिस्ट करतात. बट त्यांचा फॉर्म्युला लिहिला जातो NaCl आणि जसा त्याचा फॉर्म्युला आहे त्यानुसार त्याचे मास कॅल्क्युलेट केले जाते. म्हणून याला फॉर्म्युला मास म्हटले जाते, नॉट अ मॉलिक्युलर मास. हा डिफरन्स आहे फॉर्म्युला मास आणि मॉलिक्युलर मासमध्ये. लेट सी फॉर्म्युला मास ऑफ सोडियम क्लोराईड. सेम वेने कॅल्क्युलेट करायचे. कोणते दोन ॲटम्स प्रेझेंट आहेत, सोडियम आणि क्लोरीन. देन ॲटॉमिक मास ऑफ सोडियम प्लस ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. सोडियमचे ॲटॉमिक मास किती आहे 23 प्लस क्लोरीनचे 35.5. कॅल्क्युलेशन त्यांचे ॲडिशन करून व्हॅल्यू काय होते 58.5 युनिफाईड मास. देन फॉर्म्युला मास ऑफ सोडियम क्लोराईड इज 58.5. तर एक्झाम्पल सॉल्व करताना जर तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन वगैरे व्यवस्थित केलं बट युनिट द्यायचे विसरला तर तिथे अर्धा मार्क रिड्यूस होतं. देन सेकंड एक्झाम्पल स्टडी करूया. फॉर्म्युला मास ऑफ फॉर्म्युला मास ऑफ कॉपर नायट्रेट और क्युप्रिक नायट्रेट. तर फॉर्म्युला काय आहे बघा, कॉपर NO थ्राइस ट्वाइस. तर याच्यामध्ये कॉपर किती आहे, एकच आहे. मीन्स ॲटॉमिक मास ऑफ कॉपर प्लस या होल ब्रॅकेटला, हे होल ब्रॅकेट किती टाइम्स आहे 2 टाइम्स आहे. म्हणून 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन. नायट्रोजन हा एकच आहे प्लस ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन किती वेळा प्रेझेंट आहे, किती टाईममध्ये 3. म्हणून ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इंटू 3. व्हॅल्यू पुट करायच्या, समजलं असेल. ॲटॉमिक मास ऑफ कॉपर किती आहे 63.5 प्लस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन किती आहे 14 प्लस ऑक्सिजन 3 आहेत म्हणून 3 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचे ॲटॉमिक मास किती 16. आफ्टर कॅल्क्युलेशन्स हे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर व्हॅल्यू काय भेटते आपल्याला लास्टला 187.5. मीन्स फॉर्म्युला मास ऑफ कॉपर नायट्रेट इज 187.5 unified mass. This is all about molecular mass and formula mass. तुम्हाला एक एक्झाम्पल सॉल्व करायला देते. फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ CaSO4. हे बुकमधलंच एक्झाम्पल आहे. तर ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत प्रत्येक ॲटमचे, त्यानुसार तुम्ही त्याचा फॉर्म्युला मास कॅल्क्युलेट करा. आय होप तुम्हाला समजले असेल.